राज्याच्या राजकारणामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतात आणि अशातच शिवसेना उभाठा पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी मंत्री भरत गोगावलेंवरती एक गंभीर आरोप केलाय। गोगावलेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे 2024 ची विधानसभा निवडणूक त्याआधी आपल्या घरात अघोरी पूजा केल्याचा दावा वसंत मोरेंनी केलाय आणि यावरनं राजकारण चांगलंच रंगल्याचं चित्र आहे। पुजारी, होम हवन, मंत्रोच्चार आणि होमात टाकली जाणारी समिधा, मंत्री भरत गोगावलेंच्या घरी ही पूजा पार पडली। या पूजेसाठी खास उज्जैनच्या बगलामुखी मंदिरातल्या पुजाऱ्यांना आमंत्रित केलं गेलं होतं, पण आता याच पूजेवरनं गोगावलेंना टार्गेट करण्यात आलंय। गोगावलेंच्या महाडच्या घरी ही अघोरी पूजा झाली असा आरोप उद्धव ठाकरेंचे शिलेदार वसंत मोरेंनी केलाय। विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी 14 ऑक्टोबर 2024 ला ही पूजा झाल्याचा त्यांचा दावा आहे। जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते, तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? या पूजेसाठी भरत गोगावलेंनी 15 लाख रुपये खर्च केल्याचा दावाही वसंत मोरे करतात। वसंत मोरेंनी केलेलं बगलामुखी मंदिराचं राजकीय नेत्यांना इतकं महत्त्व का आहे ते सुद्धा पाहूया। मध्य प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातल्या देहरामध्ये बगलामुखी देवीचं मंदिर आहे। तंत्रविद्येच्या 10 विद्यांपैकी बगलामुखी 8वी महाविद्या मानली जाते। भगवान विष्णूंनी सुद्धा या सिद्धपीठात तांत्रिक पूजा केल्याची आख्यायिका सांगितली जाते। तसंच महाभारतात श्रीकृष्णानं पांडवांना देवी बगलामुखीची पूजा करण्याचा सल्ला दिल्याची मान्यता आहे। शत्रूवर विजय प्राप्तीसाठी या देवीची पूजा अर्चना केली जाते। राजकीय नेते, अभिनेते बगलामुखीच्या दरबारात नेहमीच हजेरी लावतात। 1977 साली निवडणुकीतल्या पराभवानंतर माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी सुद्धा या मंदिरात पूजा केलेली। 1980 साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेतही आलेल्या। बगलामुखी देवीच्या मंदिराविषयी वसंत मोरेंनी हा आरोप नेमका का केलाय तेही पाहूया। 2 दिवसांपूर्वी भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर खळबळजनक आरोप केलेला। श्री शक्तींनी त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं। आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं, हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो। गोगावलेंच्या आरोपानंतर राजकारण पेटलं नसतं तरच नवल। उद्धव ठाकरेंचे शिलेदार वसंत मोरेंनी गोगावलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। एक महिला जर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेबांची तब्येत बरोबर नसते, उद्धव साहेबांच्या पाठीमागे, आदित्य साहेबांच्या पाठीमागे, आम्हा सर्व शिवसैनिकांच्या पाठीमागे जर त्या एक आदिशक्ती म्हणून उभ्या राहत असतील तर मग ह्यांच्या पोटामध्ये गोळा यायचं कारण नाही ना। म्हणून त्यांनी केलेलं हे विधान अतिशय चुकीचं आहे। वसंत मोरेंच्या आरोपानंतर भरत गोगावले काय म्हणतात तेही पाहूया। शिवसेनेच्या फुटीला आता 3 वर्ष उलटून गेली आहेत, पण ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतला राजकीय वाद काही शमण्याची चिन्ह नाहीये। दोनही बाजूंचे नेते यानं त्या कारणावरनं एकमेकांवर सातत्यानं आरोप प्रत्यारोप करत असतात। आता गोगावलेंनी थेट रश्मी ठाकरेंवर आरोप केल्यामुळे या वादाचा भडका उडालाय। अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।